गावदेवी मित्र मंडळाचं दरवर्षी एक विशेष आकर्षण असतं। त्यांची जी व्यूहरचना असते ती अतिशय वेगळी असते इतर गोविंदा पथकांपेक्षा। आणि बघा त्यांची व्यूहरचना कशी आहे, चारी बाजूंनी त्यांनी असे शिड्या उभ्या केल्या आहेत। बघूया, काही कळत नाही त्यांची व्यूहरचना काय असते, ते काय प्रॅक्टिस करतात, काय सराव करतात, 7 स्तर कसे उभे करतात हे आतापर्यंत कोणालाच कळालं नाही। आता आपल्याला कळेल। मी विनंती करेन प्रत्येक कार्यकर्त्यांना थोडं जवळ उभं राहावं, त्यांचं सहकार्य करावं तिथे। आणि त्यांची स्ट्रॅटर्जी यावर्षी थोडी मला वेगळी वाटते गेल्या वर्षीप्रमाणे। खूप खूप असं सेफ असं वरती जात आहेत ती लोक। शिडी देखील खूप सुंदर अशा अरेंज केल्यात त्यांनी। आणि माझ्या मते 5वा थर वरती गेलेला आहे आणि 6वा थर अर्धा जाऊन बसलेला आहे। 7वा थर मागून येतोय काय? येस, 7वा थर मागून आलेला आहे आणि तो 5व्या थराच्या खांद्यावर यशस्वीरित्या बसलेला आहे। 5वा थर खूप सुंदर उभा राहिलेला आहे। 6वा थर देखील सुंदर उभा राहिला आहे। 7वा थर हंडीच्या वरती गेलेला आहे। बघा तो हंडीच्या वरती लहान मुलगा, व्हेरी गुड। बघा, गावदेवी मित्र मंडळाचं हे विशेष आकर्षण असतं, त्यांनी आपल्या समोर सादर केलेलं आहे। खूप सुंदर असं त्यांनी 7 मानवी मनोरे आपल्या समोर सादर केलेले आहेत। अरे बोल बजरंग, अरे बोल बजरंग, अरे बोल बजरंग। डीजे प्लीज। रानी देख राजा ने मछली एक पटकी में